बघा, 3 मुलांचं सरासरी वय 30 वर्ष, त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3:5:7 असल्यास लहान मुलाचं वय किती असा प्रश्न. लेकरांनो, 3 मुलं आहेत. लक्ष द्या. एक मुलगा लहान, अर्थात दुसरा मधवा आणि तिसरा असणार मोठा. या 3 मुलांचं गुणोत्तर वयाचं 3:5:7. लहान गुणोत्तर लहान मुलाचं, मोठं गुणोत्तर मोठ्या मुलाचं. ओके, लक्ष द्या. प्रत्यक्षात त्यांची वय किती काढण्यासाठी चलपद यक्स वापरा. आता 3 मुलांचं सरासरी वय 30 वर्ष. प्रश्न मनाशी असा विचारा की 3 मुलांच्या वयाची बेरीज किती. त्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी इथं 3 गुणिला वयांची सरासरी, अर्थात हा गुणाकार 90 वर्ष ही तिघांच्या काय हो वयांची बेरीज, तिघांच्या वयाची बेरीज. लक्ष द्या. आता तिघांच्या वयाची ही गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात समोर तिघांच्या वयाची बेरीज 90. ही बेरीज करा. 7 आणि 5 12 आणि 3 15. यक्स समोर 90. यक्सला एकटं करू. 90 कडे जाताना 15 भागीला हा भाग जातो 6 न 15 सक 90. यक्स म्हणजे 6. प्रश्न विचारला लहान मुलाचं वय किती. लहान मुलाचं गुणोत्तर स्वरूप वय 3 यक्स. लहान मुलाचं वय किती, त्याच्या वयाचं गुणोत्तर 3 यक्स म्हणून 3 गुणिला यक्सची किंमत 6. 18 वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. ओके, यावरून तुम्ही मधव्या मुलाचं मोठ्या मुलाचं वय गुणोत्तरामध्ये यक्सची किंमत मांडून काढू शकता. ओके, वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.